बाळ्या हं. बघ लागा साक्षी माझ्याकडे बघते एकटक लावून माझ्याकडे बघायला लागली कसली जबराट्या लाईन द्यायला लागलो बघ की लागा काय झालं ग कुणाकडे बघतेस एवढं? आज मरतोय माझ्या हातून, आज नाही जगत. वयला काय निल्या ती तुझ्याकडेच बघते पण मला असं काय वाटतं तिच्या हावावरनं ते तुझ्याकडे रागानं बघते. नाही लागा तू प्रेमाने बघते निल्या 100% ती तुझ्याकडे रागानं बघते बाबा. नाही लागा बाळ्या तुझं डोळं तशी आहे र तिनं प्रेमान जर बघितलं ना आपल्याला वाटते ती रागानं बघते जाऊ दे ग साक्षे कशाला बघतेस त्याच्याकडं? अगं मी कुठं बघते, पण त्यो बघ की कसा डोळे फाडून फाडून बघतोय. आय घालायला कधी पोरगे बघितलं नाही असं बघतोय. निल्या हे बाळ्याच डोळा आहेत की नाही कधी धोका खाणार नाहीत ती तुझ्याकडे रागानंच बघते बाबा. नाही लागा बाळ्या तुझं काहीतरी गैरसमज होतोय र ती प्रेमानेच बघते माझ्याकडे नाही रागानंच बघते. गप लागा सकाळ सकाळ माझ्या मेंदूचा टाळू नकोस काय तू. जाऊ दे बाई दे विषय सोडून. निल्या ही कडकडती भिजली इकडे यायला लागली थांबी काय होत नाही मी आहे की ह्याच्या आईचं ह्याच्या भरट्या तोंडाचं. निल्या इकडून ये जा असं ये. जाऊ दे की ग. तू थांब ग जरा. काय रे माझ्या हित काय लागलंय का? नाही मग हित तिथं पण काय नाही नाही ना, मग हित तिथं पण काय नाही सगळं ओके तर आहे. अरे भाड्या मग मागापासून डोळे फाडून काय बघायलाय? साक्षी आम्ही तुमच्याकडे नव्हतो बघत आम्ही रस्त्याकडे बघत होतो. सरपंचाने काय रस्ता बांधलाय ना आहे ना रे निल्या? हा? होय 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 अय निल्या तुला काय वाटलं तोंडाला किलोभर पावडर थापली म्हणून तू काय शाहरुख खान झाला का काय? आणि तुझ्या माहितीसाठी सांगते रेडाला किती बी चुना लावून रंगवलं ना तरी बी त्याला बैल बळत मिरवायला नेत नाही ती. निल्या ती तुला रेड्या म्हणाली. मला नाही तुला म्हणली अरे तुला म्हणाली रेड्या. अरे मला नाही तुला म्हणली. अरे मग तुला म्हणाली रेड्या माझा काय संबंध? ए साक्षे आता काच्या दिवशी आपलं डोकं चाललंय काय पुरी घ्या म्हणून शांत आहे नाहीतर नाही तर काय र निल्या? नाही तर काय र निल्या? काय गौरी कशी आहेस? ए मी कशी का असना त्याचं तुला काय? आधी तू कधी सुधारणार आहे ते सांग. अगं मी काय केलं? वय वय मला माहिती तू काय म्हणणार. अगं मी काय बी नाही केलं बघ. मी नुसतं हिथं हिच्याकडे बघत उभा होतो. ती चाली तुझ्या जवळ आणि तीच भांडायला लागली की हे सोडून ती काय बोलणार आहे? हा तसं झालं अगं ही मला रेडा म्हणली. आता तूच सांग माझ्यासारखं हँडसम पर्व तुला रेडा दिसतोय मी. बस बस तू आणि हँडसम आधी सुधार जरा. नुसतं दिसभर पोरींच्या पुढं मागं फिरायचं ना काही काम ना काही धंदा करायचा. नीट राहायला शिक नाही तर मी शिकवते तुला नीट राहायला. काय कारवा रे? अरे जप केला का मला येऊन छान पण शिकवते हे शिकवत्या आता हे पण शिकवायला लागलं मला. गौरी मॅडम
तुझा बा शिक्षक आहे याचा अर्थ असा नाही की तू सगळ्या गावाला दुनियादारी शिकवशील. तुझं ज्ञान तुझ्यापाशी ठेव आणि ज्याला त्याची गरज लागेल त्यासाठी आम्ही आहोतच की. अर्जा, तुला माहित नाही ह्यो नीला आजकाल लय त्रास द्यायला लागलाय साक्षीला. का ग साक्षी, याने कधी तुझी छेड काढली? नाही. कधी त्रास दिला? नाही. का कधी रस्ता अडवला? नाही. नाही 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 बघ अर्जा, उगाच माझ्या येण्यासारखं मागा लागल्या. ए, यारी कोणाला? ए छोट्या मास्तरीन, जरा सेटल डाऊन. एवढा राग शोभत नाही तुम्हाला. कसं आहे, तुम्ही आमच्या गावच्या शिक्षकांची कन्या आहात, त्याच्यामुळे तसं वागत जा. उगा गावच्या मास्तरीण बनण्याचा प्रयत्न करू नका. आणि हे नाजुकात रागासाठी नाही, प्रेमासाठी जपून ठेवा. बस आली तुमची. चल का लवकर, कॉलेजला उशीर होतोय. अर्जा, गौरी किती पण डेंजर असू दे, तुझ्या समोर फुस. होय ओय. होय का? 5 मिनिटं. पंधरा मिनिट आपका बेटा. काय दूध नाही, काय नाही, चहा नाही. काय पडले का कोणाला? काय कितले माझ्या हातात? चहा प्यानार दुसराच. काय डोसकं माझं फिरायचं तर काय होईल? का तुम्ही थांबलाय आता? सरपंच तो का मी? अहो तुम्ही सरपंच आहे का? पुढं कोण असता तो का मी? अहो तुम्हीच पाहिजे पुढं. तू मागं थांब. होय होय, चला. काय माग तर माग. अर्जुन, अर्जुन, हे अर्जुन, हे अर्जुन. ए गावचा सरपंच तो का मी? अहो तुम्ही सरपंच. मग हा कोण मारणार? तुम्ही मारली पाहिजे. तू शांत बस. बर शांत. अर्जुन, अर्जुन, मला धरा, मला धरा. आधीच वाटी दिली आहे आपली. अहो सरपंच काय झालं? अरे झालं की आता वयमान पायाच्या खोट्याने खोट्या मोडून गेल्या. अहो ते नव वरडाय काय झालं? अरे वरडाय वाजलं किती बघ बरं घड्यात. 10 वाजलेलं का? अजून गावचा सरपंच मी, माझ्या चहाचा पत्ता नाही. हा मग फोन करायचा नाही वय? पाठवलं असते की या दोघांच्या हाताने. होय होय, आणून दिलं असतं आकडी म्हशीचं दूध. त्यांच्या हाताने हे लगा निस गावावरून वाहून टाकलेल्या अवलादी. आणि त्यांच्या हातात जर माझं दूध दिलं असतं तर माझं दूध आहे म्हणल्यानंतर त्या दुधात ह्यांनी मला थोकून माझ्या घरात ती किटली आणून पोच केली असते. एवढी उदार आहे त्या अंतकरणाची. हा तसं नाही सरपंच. अर्जुनच्या डेअरीवरचं दूध म्हणजे 100% शुद्धतेची गॅरंटी आहे. मग त्याच गॅरंटीचं दूध आम्हाला दे. आम्हाला चहा प्यायचा आहे बाबा. 10 वाजून गेले. बरोबर देतो. मग तर काय. बघा सरपंच, सरपंच पदासाठी 10 एकर फुकली नाही, 2 एकर तासात धंदा उभा राहिला असता. येते का काय डोसक्यात तुमच्या? खरं सोपान्या प्रत्येकानं जर धंद्याला लागायचं म्हटलं तर गावची जनसेवा करणार कोण रे? बरोबर. आपल्याला समाजकारणाची राजकारणाची सरपंच पैसे देणारे काच बहुत आहे. त्याने ह्यात लक्ष घातलं. आपला हा पिंड नव्हतं. नाही नाही होय, खरं आहे तुमचं. ए काय कुसकुसताय रे? अहो काय नाही, बाळा म्हणत होता आज सरपंच लय चांगलं दिसतंय. आज सरपंच डव साबणाने आंघोळी केले का काय? लगा सरपंच कुठं आंघोळ करतात होय? काय आहे? सोपान्या कोण सांभाळून बोल. त्याचं खातोय मीठ, त्याच्याशी वाघ नीट. नाही नाही, मी तुमच्या संग नीटच वागतोय. तुमची इमेज वाढवायला बघतोय. यांना काय घाबरायचं? तुम्ही गा बसा. अरे सरपंचाची पर्सनॅलिटी तशी आहे, त्यांना आंघोळ करायची गरज नाही लागत. काय म्हणतात? बरं किती झाला आपला आकडा? हर्षू किती झाले का बाळा? 450. 450. सोपान्या एका रात्री तुझा दर इतकं कसं काय वाढलं रे? अहो मला पण ते आत्ताच कळते. तुम्ही विचारा की सरपंच तुम्ही आहे का मी? एका रात्री तुझा दर इतकं कसं काय वाढलं? नाही, मागची उधारी बाकी आहे. गपकी जरा. आता मी काय खोटं सांगते, इथं लिहिलंय तेच सांगते ना.
बरं असू दे अर्जुन, आपलं काय उधार आहे म्हणलं ना देणं भागच आहे. आज ना उद्या मी देऊन टाकेन तुला. बरं किती 450 आहे काय? एक 500-700 रुपये होऊ दे राऊंड फिगरमध्ये. जरा भारदस्त आकडा होऊ दे ना, म्हणजे मला पण देताना बरं वाटेल, तुला पण घेताना बरं वाटेल. 500-700 रुपये झाले की मी तुला देऊन टाकेन मग. हा राहू द्या सरपंच, एवढी काही घाई नाही. ए अरे तसं नसतंय, धंद्यात पैसा लय वाईट. ज्याचं त्याचा पैसा दिला पाहिजे. हा बघ अर्जुन, सरपंचाचे उधारीची हमी तो सोपाण्यात येतोय. मग तर झालं. चला सरपंच, चहा प्यायचा आहे अजून. हळूच उतरा, गुडघं सळलं नाही तुमचं. धरलंय. चला 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 चला. काय आता, चला दूध तर आले, आता चहा पिऊ मस्त पैकी. हा कसं वाटतंय? अरे अर्जुन, असं जर उधारी देत राहिला एक दिवस धंदा बंद करायची येईल आपल्याला. तसं नाही, धंदा कमी जास्त झाला तरी चालेल, पण माणसं जोडायची थांबली नाही पाहिजे. पैसा आज येतं उद्या नाहीये, पण ही जोडलेली माणसं आयुष्यभर साथ देतात. आणि राहिला विषय सरपंचाचा, त्या सरपंचाला अर्ध्या रात्रीला फोन जाऊ दे बरं आपला. नाही एका पायावर पळत आला ना, मग बोल. अरे बाड्या, माझं मन जुळलं कर. कुणावर? साक्षी बर. अरे काय झालं, हसताय का? सांगाय खरं, जुळलं का म्हणून. सकाळचा डोस कमी पडला वाटतो तुला. ए बाळ्या, काय सांग की जुळलं का? होय जुळ. अरे अर्जा, तू तर सांग की जुळलं का? काम करा, आले शानपणा करून सांगायला. पटल कारण हे करल. शनीला आहे ना, एक दिवस मार खाणार आहे माझ्या हातून. अगं जाऊ दे ग, कशाला मनाला लावून घेत असं एवढं? काय मी मनाला लावून घेते? तेच माग माग फिरत असतोय माझ्या. तूच भाव देते त्याला, जरा दुर्लक्ष कर, म्हणजे 2 दिवसात आपोआपच सरळ होईल. भाव मग त्याला अगं त्याच्या तोंडाकडे बघायची बी इच्छा होत नाही मला. पण आज त्यानं जे पावडर लावून आलतं ना, त्याच्यानं मला लय हसू आलं बया. होय का? आवडलेलं दिसतोय लय तुला. मुका घ्यायचा नव्हता त्याचा. छी बाया, काय पण बोलते या. शेठ, वहिनी. काय मग गौरी, कॉलेजला चाललीस वाटतं. अगं एवढा राग कशाला? 2 शब्द प्रेमानं बोलल्यावर काय बिघडणार आहे? श्याम्या, तुझ्या शेटला सांग रस्ता सोडून बाजूला उभं राहिला. रस्ता काय कोणाच्या बाचा नाही. अगं मग हेच प्रेमात बोल की. रस्ता असा मोकळा करून देतो तुझ्यासाठी. बर राहू दे, नको बोलू. राग तर राग. चालेल मग. सरकतो का आता मधनं? सॉरी सॉरी सॉरी, माय बॅड. श्याम्या, रस्ता मोकळा कर. लेडीज लोकांना रस्ता दे. या. होय शेठ, आज वहिनी जरा जास्तच रागात बोलले ते की हो. बोलू दे रे श्याम्या, बोलू दे. मला नाही बोलणार तर कोणाला बोलणार ती? आणि तसं पण काटही गुलाबाला असतात. आज बर्थडे मीचा नाही, म्हणजे अजून झालो नाही, पण होणार आहे. आणि श्याम्या, झालं तर हिचाच होणार आहे. शेठ, गुलाब, काटा, हजबंड, एखादी प्रेमा शायरी होऊन जाऊ दे की. ए, जाऊ दे हिला. परत येईल की ह्याच रस्त्यानं. गाडी काढतो, चल. ओके.
बहारो फूल बरसाओ तेरा महबूब आया है तेरा महबूब. आलीस बाळा वय तेवढं तुझा स्कॅन घेऊन जा डेअरीवर. अगं आई आत्ता चालेल ना 5 मिनिटं बसू तरी दे लय दमली आहे ग मी. दमले असतील तरी पण जा. आता पक्याला सांग की दूध डेअरीत टाकायला. अगं पक्या सकाळपासून रानात गेलाय आणि ती कधी यायचा आणि ती योच तोपर्यंत डेअरी बंद व्हायची. बर दे जाते. हे घे. आणि हा ऐक, हं तुझ्या बाबांनी अर्जुनकडनं 1000 रुपये आणायला सांगितलेत. 1000 रुपये? हो. आणि कशाला? तुझ्या बाबांना लागायच्यात. त्यांनी सकाळीच मला सांगितलं होतं की अर्जुनकडंच 1000 रुपये घेऊन ठेव म्हणून. ठीक आहे आणते. लवकर ये जरा, उशीर करत बसू नको. येऊ का? जा. माझा मोबाईल आहे बॅलन्स मी मारला. तरी पण माझा मोबाईल. अरे बाळ्या, गौरी आली बघ. कुठं आहे? अयो आज पण भांडणं बघायला मिळणार. घ्या. हे बाळा सॅम्पल घे रे. कोण? मी? मग दुसरं कोण? सकाळ जर मीच काम केली. निलेला सांग की आता. नाही नाही, मी सकाळ लय काम केलं ती खेळा मोबाईल. तर जा. येऊ का तिकडं? हर्षू 4 लिटर 800 ml लिह. हे हर्षू 4 लिटर नको लिहू, 5 लिटर लिह ग. वरचे 200 ml उद्याच्या दुधातून घे की काढू. ते नाही धरत आम्ही. का? ते सॅम्पल मधलं 200 ml असेलच की, ते धरून होईलच की. तसं नाही चालत. आमचंच दूध आहे ना ते. ये बाई, तुला जमत असेल तर दूध घाल, नाहीतर तुझी किटली घेऊन जा घरला. इथं असंच चालते. चांगला धंदा काढलाय की लोकांना लुबडायचा. इथं असंच चालतं. ए लिह 4800. हे हर्षू थांब. काका 2 मिनिट हा. आता मोज आणि मगली धरा काका. हर्षू 5 लिटर लिह. हे अर्जा 5 लिटर नाही, 5 लिटर 50 ml आहे ना, तर तेवढंच लिहायचं. ते वरचं नाही धरत आम्ही. का नाही धरत? 5 म्हणजे 5च. वा चांगलं आहे हे. तुमचा फायदा असला तर वरचं एमल धरत नाही, आणि लोकांचा फायदा असला तर नियम आणि अटी लावतायत. तुला परत एकदा सांगतो, हाय तेच सांगतो. तुला जमत असेल तर ह्या डेअरीवर दूध घालायचं, नसेल जमत तर आपली किटली घ्यायची आणि घरला जायचं. कळलं का? इथं असंच चालतंय. हेच नियम आहेत इथले. ओके, धन्यवाद. किटली दे. पावती दे.
आता काय राहिलं? आईनं 1000 रुपये उचल मागितली दे. मास्तरांना पाठव, त्यांच्या हातात देतो. का माझ्याकडे द्यायला काय होतंय तुला? ज्याच्या नावावर खातं त्यालाच पैसे. हे अर्जा, लय नाटक नको करू. माझ्या हातनं तुला दूध घातलेलं चालतंय आणि मला उधारी दिलेली चालत नाही वय. उगाच गावात एक डेअरी म्हणून लय शानपणा करू नको. गप गुमान पैसे दे. हर्षू, 1000 रुपये दे ग. मास्तरांच्या नावावर लिही, 1000 रुपये उचल. अर्जुन, दूध घे रे माझं. होय. श्याम्या, खबर पक्की आहे का? गौरी नक्की ह्याच रस्त्याने येणार आहे ना? अहो शेठ, 100% खात्री आहे. वहिनी याच रस्त्याने येतात. मी मागाशी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं तर वहिनीसनी डेअरीवरती जाताना. मग 1 तास झाला आपण वाट बघतोय, कधी यायची ती? येतील झालंय टायमिंग. ला अंधारात कोणतरी चालताना येताना दिसतंय. शेठ, अहो वहिनीच आहेत की. होय काय? हो. होय शेठ, वहिनीने साधं तुमच्याकडे बघितलं सुद्धा नाही की. हो बघितले रे श्याम्या, पण ते तुला दिसलं नाही. होय शेठ, आपण 3 वर्ष झालं वहिनींच्या मागे लागलो. साधं ते आपल्याला भाव पण देत नाही. द्या त्यांचा नाद सोडून, आपण त्यांच्यापेक्षा भारी पुरी बघू. तसं नसतं रे श्याम्या, तसं नसतं. तू पिक्चर बघतो ना, पिक्चरमध्ये काय दाखवतात? हिरोईन हिरोला सुरुवातीला भाव देतच नाही, प्रेम करतच नाही, त्याच्याशी बोलतच नाही. पण हिरो गा बसतो का? नाही. हिरो काय करतो? हिरोईनला इम्प्रेस करतो, प्रेमात पाडतो, तिला बोलतं करतो. इथं पण आपलं तसंच होणार आहे. शेवटी पप्पू शेठच्या प्रेमात गौरी पडणार म्हणजे पडणार. अंत में सब कुछ अच्छा होता है. दी एंडच. शेठ, तुमच्या शब्दात वजन आहे की. तुम्ही विचारच केला नव्हता. जा गाडी काढ. होय शेठ. हर्षू, हा उद्याच्या पेमेंटची पाकिट झाली का तयार? हो हो भरली. किती राहिलेत? राहिलेत की 450. 450 रुपये राहिलेत. बरं, आईजवळ दे. आहे काय रे? ते पैसे ठेवतो जवळ. माझ्याजवळ कशाला? राहू दे, घर खर्चाला होतील. बर, असू दे. हर्षू, जा दरवाजा उघड. ए पोरे, दार का उघडाय उशीर झाला? पैसे कशाला जायचं? पैसे हा कशाचं म्हणजे? घर खर्चायला देते ना. घर खर्चाला? आणि इकडं माझ्याकडे ठेव. कशाला? कशाला म्हणजे काय माझ्या विश्वास नाही का तुझा? विश्वास? आणि तुमच्या उद्यापासून डेअरीवर यायचं, काम करायचं आणि मग पैशावर हक्क दाखवायचा. ए आहे का बा, मला शिकवू नको पैशाचं. खुरप्याच्या मुठी एवढा होता का नाही, तेव्हापासून लहानाचा मोठा केला. काय उपकार करत नाहीस माझ्यावर? तुम्ही बी काय उपकार नाही केले माझ्यावर, आणि जगा वेगळं काही केलेलं नाही तुम्ही. आणि मी काय तुम्हाला पत्र लिहून सांगितलं नव्हतं की येऊन मला जन्माला घाला म्हणून? हे आई घालिया, लई शहाणपण करत थोबाड पडून ठेवीन. बापासारखं वागलात तर बापासारखं मान देईन. हे आई घालिया, लई माझा लावी तुला. माझ मला नाही, तुम्हाला आला या दारूचा. आई घालिया, बाप मला उलट बोलतोयस. जरा वयात तरी भान ठेवा. तुमच्या पायाच्या पण त्या पोराला बसायला तरी अक्कल येत नाही तुम्हाला.
अगं ऐकायला सांग की बापाला उलट बोलतोय हा? बिना दारू पिता या सगळं ऐकून घेतो तुमचं. चाईला म्हणजे मला बापाला शांतपणा शिकायला नाही. मला शांतपणा शिकवायला लागला ह्यो. जावा तुम्ही बसा जाऊ तिकडं. बघ पोरगी किती घाबरली आहे. जा पहिला जेवायला. जा पहिला दादाला जेवण घाल.